माझ्या मनातला संशय खोटा ठरू. मी जे काही यांच्याबद्दल ऐकलं ते सगळं खोटं ठरू दे. सारखा सारखा यांच्यावरती संशय घ्यायला मलाही नाही आवडत. पण काय करू, एक मन म्हणतं हे असे नाहीत, खूप बदलले. तर दुसरं मन म्हणतं नाही, ईशान्या यांना पुन्हा स्वतःकडे खेचून घेऊन राहिली, त्यापेक्षा सावध राहायला हवं. असं किती दिवस चालणार आहे? तेव्हा अजून किती दिवस तू माझी परीक्षा घेणार आहेस? आई बाई, का मागून राहिली देवीकडे? काही नाही आई, आशीर्वाद मागून राहील. इतका वेळ फक्त आशीर्वादच मागते का? खरंय बाई, देवीनं सुखाचं दान कायम त्या पदरात टाकावं, बस आम्हाला अजून काय पाहिजे? आई, कधी कधी आपल्या सुखाला आपलीच दृष्ट लागते का? काही दृष्ट लागत नाही. मनात असे काही बाई विचार येतात, मग भीती वाटते. तर मनात असे विचार आणू नयेत. मग काऊन बरं तू इतकी काळजी करते? काही वाईट गेट होणार नाही, सगळं चांगलं होईल, एकदम आलबेल. ती आहे ना पाठीशी तुझ्या. चल, मी कीर्तनाला बसते, येते का तू? नाही आई, मी जाते घरीच. अथर्व घरीच आहे ना, हे पण आहेत आणि बाबा नाही आहेत. मला घरी जायला हवं, सगळं सावरायचं आहे अजून. बर, मग तू हो पुढे, मी येते मागून. चल. हॅलो एलफ. हा जेनी, हां रेवती बोला. ही न्यूज कन्फर्म आहे की गुरुनाथनी बँकेतून 3 लाख रुपये काढले. ओ गॉड, सिरियसली? म्हणजे आपला संशय खरा होता? हो ग, मला ना राधिकाची खूप काळजी वाटते. हे सगळं सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं ग. रेवती, मी नंतर बोलू का? सो सॉरी, मी ऑफिसमध्ये आहे. आय होप यू अंडरस्टँड. हो, तुला तिथून बोलता येत नसेल ना नीट, आणि त्यात ती समिता सुद्धा आहे तिथे. असो, आपण नंतर बोलूया. मलाही आता राधिकाला सांभाळायला हवं. जर गुरुनाथ पुन्हा विचित्र वागत असेल ना, तर राधिकाला यातून सावरणं खूप कठीण जाणार आहे. या ओके, मी ठेवते. हां, आनंद सर येत आहेत. बरं, बोलूया. बाय बाय. जेनी, चलो आई लीव. ओके. जेनी, काय झालं? टेन्शन मध्ये आहेस का? मी बाय बोलतो आणि तू नुसतं असं असं काय करतेस? सर ऍक्च्युली सर रेवतीचा कॉल आला होता. रेवती, काय झालं? सर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी शनाया आणि ईशाला बोलताना ऐकलं. शनायाला कोणीतरी 3 लाख रुपये दिलेत सर. परी पाचो कोई बकरो फसा. श्रेयसने दिलं नसेल ना 3 लाख रुपये? सर त्याच्याकडे एवढे पैसे कसे येणार? जेनी, तू असा संशय घेत नाहीयेस ना की गुरु सरांनी दिले हे पैसे? जेनी, जस्ट रिलॅक्स यार. काय एवढा संशय घेतेस? काय रेवती फोन करते, काय तू संशय घेतेस? गुरु सरांवर विश्वास ठेव ना. बिकॉज रेवतीचा कॉल आला होता. शी टोल्ड मी. रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. जेनी, परत जर गुरु सरांनी ही चूक केली ना, चूक काही चूक नसेल, आता पाप असेल, पाप. आणि आपल्यापैकी कुणीही त्याला माफ करणार नाही, त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. बाय गॉड्स ग्रेस आय एम प्रिटी शुअर असं काहीही झालेलं नाहीये. जस्ट रिलॅक्स. यू आर ओव्हर थिंकिंग. ओके, चल बाय. बाय. राधिका, अथर्व, अरे
घरी कोणी नाही? बाबा अथर्व ये रे, ये, हळू लागेल. काय रे अथर्व, कुठे गेला होतास? मी लेवटी मावशी गेले होतो. मी अजून हा व्हिडिओ गेम खेळत होतो. गुड गुड. बाबा मला व्हिडिओ गेम दिला. अथर्व मी घेऊन देईन म्हणालोय ना, देईन घेऊन. हा तुम्ही मागतात मला तेच बोललेला, पण तुम्ही दिलाच नाही. हट्ट करू नकोस बरं, तू घेऊन देईन म्हटलं की घेऊन देईन. ओके तुम्ही बॅलन्सचे पैसे दिले ना, तर मला पण गेम घेऊन द्या. काय तू इकडे काय म्हणालास आता? अथर्व तुला कसं कळलंय? आई लेवटी मावशी सांगत होती, मी ऐकला. आणि मला व्हिडिओ गेम हवेस. राधिका आणि रेवती माझ्याबद्दल बोलत होत्या. म्हणजे राधिकाला कळलं की मी शनायाला पैसे दिले, पण तिला कसं कळलं असेल? बाबा व्हिडिओ गेम हवे. हा दे ना बाळा, आय प्रॉमिस. जा 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 बरं, तू तुझी सायकल पार्क करून या. हा जा. पण मला पाहिजे नाही. हो हो हो, मी घेऊन देतो. जा जा पटकन जा. हा हॅलो, ऐक. तुम्ही बॅलन्सचे पैसे दिले ना, तर मला पण गेम घेऊन द्या. अथर्व तुला कसं कळलंय? आई लेवटी मावशी सांगत होती, मी ऐकला. कळलं का तुला? हा फक्त वेळेत पोहोच. हाय रेवती, ये ना. काय म्हणतेस, कसं चाललंय काम वगैरे सगळं? माझं ऑफिस ठीक चाललंय. तुमचं ऑफिस कसं आहे? गोइंग गुड. मीटिंग्स, कॉन्फरन्सेस, क्लायंट्स चाललंय. तुम्ही शनायाला जॉबवर कंटिन्यू केलं म्हणे? खरं आहे का ते? ते पानवलकर सरांनी रेकमेंड केलं. म्हणून तुम्ही कंटिन्यू केलं? नाही, करावं लागलं. पानवलकरांनी रेकमेंड केलं म्हणून. काय हुशार आहे ही रेवती. आधी ते महाजनी डिटेक्टिव्हगिरी करत फिरत होते, तर ही माझ्या मागे लागणार.